हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये श्लोक क्रमांक 52 ज्यामध्ये साधना सांगितलेली आहे. विविक्तसे विलगवाशी यत वाक्याय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. तो श्लोक आपण पाहिला आणि त्यावर माऊलीची साधना व अनुभव सांगणारी विविक्त सेवी या पदच्छेदावर आधारलेली ओवी क्रमांक 10-22. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळीया अंगाची याची मांदिया एकलेया. 10-22 क्रमांकाच्या या ओवीचं आपण चिंतन केलं आणि चिंतन करताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण चिंतनामध्ये चिंतिला होता. शरीराशी इतके एकनिष्ठ व्हावयाचे व त्याचे अस्तित्व, त्यातील चैतन्य इतक्या प्रखरतेने अनुभवावयाचे की अनुभवणारा साक्षी व अनुभव्य शरीर पृथकत्वाने अनुभवास येऊ लागते. आणि या संदर्भामध्ये लेखकाला आलेला अनुभव या सत्राच्या आपण सुरुवातीला विचारात घेणार आहोत, समजून घेणार आहोत आणि पुढे आपण जाणार आहोत. लेखकाला येत असलेला आत्मा व शरीराच्या भिन्नत्वाचा अनुभव कसा होता, तर अनुभव लक्षात येण्यासाठी आपण ओवी क्रमांक, माऊलीच्या ओवीवर सगळं आधारित आहे म्हणून ओवी क्रमांक 343 आपण पाहूया. अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 343 महत्त्वाचा सिद्धांत सांगणारी आहे. ती अशी: ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्म कारण चौथे ऐसे हे जाण. श्लोकामध्ये चौथे कारण हे विविध करणाद्वारे, म्हणजे ज्या श्लोकावर माऊलीची ओवी आहे तो श्लोक 14 क्रमांकाचा, आणि सांगतात असं की दशेंद्रिये मन बुद्धी या अवजाराद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया हे आहे. म्हणजे चौथे कारण जे काही आहे करणाचं, हे या दशेंद्रियाद्वारे केले जाणाऱ्या क्रिया आहेत. सर्व क्रियाशक्तीद्वारे केल्या जातात म्हणून व्यापक दृष्टिकोन स्वीकारून माऊली चौथे कारण म्हणजे क्रियाशक्ती अर्थात वायुशक्ती असल्याचे सांगतात. उपाधिभेदाने पंचप्राण पंच उपप्राण झालेला हा प्राण, हा वायू म्हणजे गॅस किंवा भौतिकशास्त्रातील प्राणवायू किंवा रक्तातील HBO नाही, मग तो शक्तिरूप आहे. याबद्दलचे सविस्तर विवेचन अध्याय क्रमांक 6 आणि 214 मध्ये ओवी क्रमांक 214 माऊलींची त्यामध्ये आलेले आहे. प्राणशक्ती क्रियाशक्ती ही ऊर्जा शुद्ध चैतन्य संवेदना आहे आणि वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या मार्गातील प्रवाहाद्वारे म्हणजे वृत्तीपंथे वाहणारी आहे. आणि ही प्रवाही संवेदना ग्रहणशील आहे. असं या ओवी क्रमांक 343चा अर्थ आपण यापूर्वी पाहिलेला होता. प्रस्तुत ओवी आत्मा व शरीर यांच्या भिन्नत्वाने अनुभव चालत फिरत असताना कसा घ्यावा, कसा येतो ते सांगते. माऊली साधना सांगतात. साधक शरीरासोबत एकटे राहतो
व एकटे राहण्याच्या अनुभवासोबत शरीर आणि अवयवाचे समुदाय म्हणजे इंद्रिय समुदाय सोबत असल्याची प्रतीती घेतो. जीवनमुक्तावस्थेत हा अनुभव टळटळीतपणे येतो. तो कसा असतो हे स्पष्टपणे कळण्यासाठी आणि साधकांची माऊलीवरील आणि ज्ञानेश्वरीवरील निष्ठा निश्चंक होण्यासाठी लेखकाचा स्वतःचा अनुभव नमूद करणे आवश्यक आहे आणि म्हणून तो या ग्रंथामध्ये नोंदविलेला आहे. तत्पूर्वी ओवी क्रमांक 740, ओवी क्रमांक 435 मध्ये व अध्याय 12च्या सुरुवातीस परिच्छेद 4 मध्ये दिलेले वर्णन पाहणे आवश्यक आहे. तर हे 3 संदर्भ आपण अगोदर पाहू. तर सुरुवातीला ओवी 740 साधना व अनुभव सांगणारी याच अध्यायातील ओवी क्रमांक 740. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागिलेकडे उगीची बैसे. या ओवीवर आपण विस्तृत असं चिंतन केलेलं आहे. आपण या ओवीचा अर्थ पाहून पुढे जाणार आहोत. सात्विक धृतीद्वारे संकल्प विकल्प रहित म्हणजे मनरहित अवस्थेचा अनुभव यावयास लागला की आपोआपच विविध विकल्पातून एक विकल्प निवडण्याचे म्हणजे निर्णय घेण्याचे नित्याचे काम बुद्धीच राहतच नाही. अर्थात मनाच्याही मागे असलेली म्हणजे मनाहूनही सूक्ष्म असलेली बुद्धी तिला काम राहिले नसल्यामुळे उगीच म्हणजे शांत होऊन बसते. असं या ओवीचं अर्थ पाहून आपण पुढे जाऊ. ओवी क्रमांक 435 याच अध्यायातली विदेह दृष्टीचा अनुभव सांगणारी ओवी अशी आहे. तरी तया दोही ते जैसे नेनिजे का आकाशे तैसा देहीच जो असे विदेह दृष्टी. त्या दोन्ही गोष्टीस म्हणजे विजेच्या वर्षावास व पर्जन्याच्या वृष्टीस कारणीभूत असल्याचे आकाशात जाणवत नाही. त्याप्रमाणे जीवनमुक्त पुरुष देहात असूनही मी देह नाही, मी देहाने मर्यादित नाही, मी देह आहे यामुळे येत असणारा देहाभिमानही नाही व देहामुळे असलेला कर्तृत्वाभिमानही नाही. हे सर्व क्षण प्रतिक्षण प्रवाही रूपाने तो अनुभवत असतो. माऊली हा अनुभव म्हणजे बोध एका शब्दात सांगतात. जो असे विदेह दृष्टी म्हणजे देह शिल्लक असूनही मी तो देह नाही असा अनुभव घेणारा तो होतो. अध्याय 12चं चिंतन करताना सुरुवातीला काही प्रास्ताविक असे परिच्छेद आहेत. त्यातला एक परिच्छेद आता चिंतनासाठी इथे घेऊया. आत्मानुभूती प्राप्त झाल्यानंतरच्या भक्तीच्या आनंददायी अनुभव. आणि तो कसा असतो? आत्मानुभूतीनंतरचा भक्तीचा आनंद अति अवर्णनीय. आत्मानुभूतीनंतर सर्व प्रयोजने संपतात, कृतकृत्यता येते, आत्म्याच्या आनंदाची अनुभूती सुरू राहते. पण शरीर लोढण्यासारखे. लोढणं कशाला म्हणतात? व्रात्य गाईच्या गळ्यात बांधतात त्या लोढण्यासारखे ते म्हणजे शरीर सतत सोबत असल्याचा अनुभव येतो. शरीराचा रागही येत नाही आणि लोभ तर अजिबात वाटत नाही. घरात शरीर वावरत असताना जसे घर आपले असूनही घराच्या भिंती कधी आपल्याला चिकटल्याचा किंवा त्या घरातील हवा आपल्याला चिकटल्याचा अनुभव येत नाही, तसे शरीर
आपल्याला चिकटलेले नसल्याचा अनुभव येत राहतो. संवेदनेद्वारे शरीराचे अस्तित्व कळत राहते, पण त्यासोबत ते आपण नाही. शरीराच्या मर्यादेने म्हणजे आकृतीने मर्यादितही झालो नाही अशी अनुभूती येत राहते. म्हणजे शरीरात असूनही शरीराला धरता येत नाही. मन संपलेले असते. ज्ञान अनुभवास आल्यामुळे बुद्धीला काम राहत नाही. अशा वेळेस ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आत्मानुभूती प्राप्त अवस्थेतील अर्थात जीवनमुक्तावस्थेतील भक्ती ही अत्यंत आनंददायी, सततचा न संपणारा प्रवाह, भगवंताच्या अस्तित्वाचा सतत अनुभव. आत्मानुभूतीपूर्वी ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन हे गरिबाने राजमहालाचे वर्णन ऐकण्यासारखे, पण राजासाठी तो राजमहल एक गरज झालेली असते. तसे ही ज्ञानोत्तर भक्ती आत्मानुभूतीनंतर सुरू राहते. अन्यथा शरीराला धरून ठेवण्यासाठी जीवनमुक्ताकडे काहीही प्रयोजन राहिलेले नसते. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आत्मानुभूतीमुळे मिळणाऱ्या आनंदाच्या डोहावरील आनंदाचे तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग तुकाराम महाराज म्हणतात गाथेमधील अभंग क्रमांक 3952. त्यामुळे त्याला पुनर्जन्मही चालतो, पण विदेह मुक्ती मिळते. ज्ञानोत्तर भक्ती नसती तर शरीररूपी लोढण्याचा राग आला असता. ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद फक्त शरीरातच मिळू शकतो, म्हणून शरीराला धरून राहणे शक्य होते. किंबहुना भगवंतानी ही तरतूद संतांसाठी मुद्दाम केलेली आहे. भगवंतानी सर्वांना त्यांच्या त्यांच्या मातेच्या रूपाने स्वतःला उपलब्ध करून दिले आहे ना. तसंच संतांना मातेचे सुख तर दिलेच, पण ज्ञानोत्तर भक्तीचे सुखसुद्धा उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे ते शरीरात राहून जगताची सेवा करू शकतील. अन्यथा आत्मानुभूतीनंतर शरीर फार काळ टिकविणे अवघड झाले असते, समाजाची हानी झाली असती. म्हणून भगवंतांनी ही उपाययोजना केलेली आहे. या उपायाने शरीर माझे सुखाचे लोढणे हा भाव राहतो. भगवंताच्या या उपाययोजनेमुळे रोग जरा व्याधीग्रस्त शरीरासोबत मृत्यू येईपर्यंत सुखाने राहता येते. आता मूळ आपल्या स्थानाकडे जाऊया. आत्म्याच्या अलौकिक व अत्यंतिक आनंदासोबत शरीर वायूचा पुंजका असल्याची प्रतीती येते. आपला विषय चालू आहे. लेखकांनी आपला काय अनुभव या निमित्तानं सांगितलेला आहे ते आपण पाहत आहोत. शरीरातील प्रत्येक कण, त्याचे अस्तित्व, त्यातील चैतन्य प्रतीतीस येत राहते. मन शरीरात कुठल्याही ठिकाणाहून कुठल्याही ठिकाणी विनाशायात जाते व ते गेल्याचे प्रत्ययास येते. म्हणजे शरीरांतर्गत अशा यात्रेचा अनुभव प्राप्त झालेल्या साधकास पुढे येणाऱ्या ओवी क्रमांक 1172 मध्ये भगवंतानी माझी यात्रा करणारा यात्रेकरू असे म्हटलेले आहे. जरा पाहूया 1172. आत्मानुभूती सांगणारी माऊलींची याच अध्यायातली पुढे येणारी ओवी क्रमांक 1172. तैसा मीपणे हा लोटला, तो आगवे याची मज आतू आला. या यात्रा होय भला कापडी माझा. पण अर्थ पण पाहूया. शरीराच्या प्रत्येक कणात एक साथ चैतन्याचा अनुभव म्हणजे संवेदनेचा अनुभव येत राहतो. जणू काही शरीरवायूचा पुंजका असल्याचा अनुभव येत राहतो. सामान्य साधकांना अवयवाची हालचाल झाली किंवा डोके दुखले तरच तो भाग आहे असे स्पष्टतेने अनुभवता येते.
अन्यथा इंद्रियांच्या अवयवांच्या अस्तित्वाचा अनुभव येत नाही. विपश्यना नियमित करणाऱ्या साधकांना जागृतावस्थेत शरीरातील काही भागात शुद्ध चैतन्याच्या संवेदना अनुभवास येत असतात. ज्ञान, ध्यान, भक्ती आणि कर्म यापैकी कोणत्याही योगाने किंवा त्यांच्या समन्वयाने प्राप्त झालेला आत्मसाक्षात्कारानंतर आत्मानुभूती अखंड तुर्यावस्था प्राप्त झाल्यानंतर शरीरवायूचा पुंजका असल्याचा अनुभव येत राहतो आणि त्यामुळे मन शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यात्रा करून क्षणार्धात जाते. जेथे जाते तेथे व ज्या मार्गाने जाते त्या मार्गात प्राणशक्ती, क्रियाशक्ती शुद्ध चैतन्य संवेदनेद्वारे अनुभवास येते. आपली चिंतन जे चालू आहे ते ओवी क्रमांक 1022 वर चालू आहे. साधना सिद्धीत गेल्यानंतर प्रस्तुत ओवी कशी अनुभवास येते हे समजण्याचं चिंतन आपण सध्या करीत आहोत. आता या अवस्थेत संपूर्ण शरीराची संवेदना सतत प्राप्त होते. विपश्यनेच्या भाषेत भंग ही अवस्था सतत असते. शरीराचे वजन कमी झाल्याचे म्हणजे वजनाचा काटा फरक दाखवित नाही. असे असताना शरीराचे वजन कमी झाल्याचे वाटत राहते. जसे पोहताना म्हणजे तरंगताना पाण्यामध्ये कमी वजनाची अनुभूती येते, तसे ज्या ठिकाणी दुःख आहे तेही कळत असते. शरीरातील प्रत्येक कणाची अनित्यता अनुभवास येते. आत्मा साक्षी आणि शरीरापेक्षा पूर्णतः भिन्न असल्याचा अनुभव सतत येत असतो. थोडासा विनोद वाटेल, पण अनुभवाची वस्तुस्थिती म्हणजे ज्याला फॅक्ट म्हणतात ती लेखकाला इथे सांगावीशी वाटते. ते म्हणतात, असे वाटत राहते की मी जेथे जेथे जातो तेथे तेथे माझे शरीर माझ्यासोबत येते. जणू काही सोबतची सामानाची पिशवी, आपण एक पिशवीचा प्रयोग करायला सांगितला तशी पिशवी. शरीर न बोलाविता येते, न कुरकुरता येते. बस म्हटलं की बसते, उठ म्हटलं की उठते, आणि तेही विनामूल्य. फक्त जेवण व दुखलं खुपलं की औषध पाणी, बाकी पगार थोडाच द्यायचा आहे. कलियुगात एवढा आज्ञाधारक सेवक तोही विनामूल्य काम तर करतोच, वरती आत्म्याच्या आनंदाभुवनासाठीही आनंदा अनुभवण्यासाठी कारणीभूत ठरतो. हा अनुभव गुदगुल्या करण्यासारखा होत असतो. असं वाटत राहतं, काय कमाल आहे, जिथे गेलो तेथे सोबत हे शरीर येते. या शरीराला कंटाळा कसा येत नाही. अशा या शरीराद्वारे आत्म्याच्या सुखाचा सतत अनुभव येत राहूनही शरीराबद्दल कधीच आसक्ती वाटत नाही, जाणवत नाही. आता आपल्याला या परिच्छेदानंतर 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी हा अनुभव आपण शांतपणे ऐका. माझी माऊली या शब्दाचा उच्चार केल्यानंतर श्रवण पूर्णपणे बंद करा. 20 मिनिटाच्या ध्यानानंतर उर्वरित श्रवण करावं. विषय आपला चालू आहे की आत्म्याचा सुखाचा सतत अनुभव येत राहूनही शरीराबद्दल कधीच आसक्ती जाणवत नाही. वाटलीच तर कृतज्ञता जाणवते. बाबा शरीरा, तुझ्यामुळे ही आत्मानुभूती मिळाली. आत्म्याचा आत्यंतिक आनंद अनुभवास आला. त्या शरीराला वेदना, रोग झाला तर अनासक्तीपणे पूर्ण जबाबदारी व तत्परतेने
आवश्यक उपाययोजना, औषध, व्यायाम, पथ्य केले जाते. वेदनेच्या काळात शरीराचे दुःख व आत्म्याचा आनंद दोन्ही एकाच वेळेस अनुभवास येतात. त्यामुळे शरीराच्या वेदनेबद्दल त्रागा होत नाही. वेदनेची, शरीराची अनित्यता अनुभवास येते. आत्मानात्मविवेक, शरीराची आत्म्याहूनची भिन्नतेची प्रतीती अनुभवास येत राहते. सर्वात महत्त्वाची प्रतीती माऊलींनी सांगितली आहे आणि ती म्हणजे स्वस्वरूप प्रतीतीस येत असताना स्वतःचे शरीर जसे काही एक इंद्रियांचा समुदाय म्हणजे गाठोडे म्हणजे पिशवी सोबत असल्याचे अनुभवास येत राहते. आणि आता माझी माऊली या अध्यायानंतर आपण परिशिष्टाचा सुद्धा आस्वाद म्हणजे त्याचंही चिंतन करणारच आहोत. एकूण परिशिष्टे 13 आहेत. त्यातलं 10वं परिशिष्ट नारदीय भक्तिसूत्रे आहेत आणि आपल्याला माहीत आहे की 84 भक्तिसूत्र आहेत आणि त्यातलं जे 26वं सूत्र आहे ते अत्यंत छोटं आहे बरं का. फलरूपत्वात एवढंच सूत्र आहे आणि त्याचं चिंतन मात्र आपण भरपूर काही करणार आहोत. मात्र आत्ताच्या या घडीला आपण अध्याय क्रमांक 7 आणि त्यातील ओवी क्रमांक, माऊलीची ओवी आहे 190 क्रमांकाची बरं का, हा विषय आत्ता आपण पाहणार आहोत. या विषयाचं शीर्षक आहे जीवनमुक्तावस्थेतील आनंद गुदगुल्या झाल्याप्रमाणे होतो. कसा पाहूया. मृत्यू येईपर्यंतच्या अवस्थेचे वर्णन माऊलींनी ओवी 190 पुढील प्रमाणे केले आहे. माऊलींची ओवीच वाचतो आता. अध्याय 7 ओवी 190. तिया सुखसंपत्ती जोडलिया, मग स्वर्गावाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गतकुलिया होत अहाती. प्रपंचातील आनंद कारण परत्वे असतो. कारण मोठे असते व आनंद अल्प असतो. जीवनमुक्तावस्थेत निरुपचार म्हणजे कारण परत्वे नसलेला व अवीट असलेला आनंद प्राप्त होत असतो. अशा या आत्मानंदाचे ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन माऊलींनी याववीत केले आहे. ती सुखसंपत्ती प्राप्त झाली असल्यामुळे अर्जुन आता स्वर्गसुखाला वाकुल्या दाखवित होता. त्याच्या खोल अंतःकरणात आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. हा दृष्टांत समजण्यासाठी असे लक्षात घ्यावे की जर मन लहान मुलासारखे प्रांजळ आणि निर्मळ असेल तर तसे ते जीवन मुक्तावस्थेत असते हे पण लक्षात घ्यायचे बरं का. तर लहान मुलासारखे असेल तर गुदगुल्यासारख्या लहानशा कारणाने खदखदून हसण्याइतके सुख प्राप्त होत असते. प्रत्यक्षात जीवन मुक्तावस्थेतील निर्निर्मित निरुपचार आनंद हा कोणी गुदगुल्या करीत नसताना गुदगुल्या झाल्यावर जसा आनंद होतो तसा होतो. म्हणून माऊली म्हणतात हृदयाच्या जीवी गतकुलिया. ही ओवी ज्ञानोत्तर भक्तीच्या आनंदाचे यथार्थपणे चपखलपणे वर्णन करते. असा लेखकाचा स्वानुभव आहे. ज्यांनी ज्ञानोत्तर आनंद अजून अनुभवलेला नाही त्यांना ज्ञानोत्तर आनंदाचे स्फुरण कसे होते हे समजण्यासाठी ही ओवी खूप मोलाची आहे. हा अनुभव प्राप्त होण्यापूर्वी साधना सिद्धी जाऊ लागली की चिदाकाशाचा म्हणजे फलाकांक्षारहित वृत्तीरहित अवस्थेचा म्हणजेच प्रशांतीचा अनुभव
जागृतावस्थेत सुरू होतो आणि या प्रतीतीला स्थिरता लाभली की आत्म्याचा अनुभव सुरू होतो. सारांश, रतनु मनो प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. माऊलीची ओवी 150, अध्याय क्रमांक 7. आपण आत्तापर्यंत 2 सत्रामध्ये ओवी क्रमांक 1022 जी श्लोक क्रमांक 52 वर आधारित आहे, एका ओवीचा फक्त चिंतन केलं. श्लोक क्रमांक 52 वर माऊलींच्या आणखी ओव्या आहेत. आता पुढच्या ओव्या वाचूया. ओवी क्रमांक 10-23. शमदमादिकी खेळे न बोलनेची चावळे, गुरुवाक्याचे निमेळे नेने वेळो. साधना व अनुभव सांगणारी माऊलींची ही ओवी आहे. आता आपण त्याचा अर्थ पाहूया. मनात येणारे विचार, खूप इच्छा, द्वंद्वे हे सर्व तद्रूप न होता, एरवी आपण तद्रूप होतो, साक्षी भावाने प्रत्ययास येण्याचा खेळ सुरू होतो. जेव्हा साधनेचा विषय करतो तेव्हा हा अनुभव येतो. साधक जंगलात एकटा आहे, त्यामुळे मौन आहे. तो साक्षी भावाने व सोहम भावाने शरीराशी एकनिष्ठ आहे. आता काय होते ते माऊली सांगतात. मनात विचार आला की साक्षी मनाला त्या विचाराशी तद्रूप होऊ देत नाही, लक्षात आणून देतो. जसे अरे लबाडा हा विचार आहे. साधक स्वतःला विचारापासून भिन्न करतो. बंद डोळ्यासमोर एखादे रूप आले की साक्षी त्या रूपाशी तद्रूप होऊ देत नाही. त्यामुळे तदनुषंगाने येणारी रूप शृंखला खंडित होते, थांबते. इंद्रियाची मनाची धाव थांबते. शम आणि दम म्हणजे मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह यांचा अभ्यास खेळ खेळतानाच्या अनुभवाप्रमाणे प्रत्ययास येतो. माऊली म्हणतात, साधक शमदमादिकी खेळे. आत्ता वाचलेल्या ओवीचं पहिलं चरण. विचार, रूप, वासना, इच्छा, आशा, अपेक्षा, मनात आलेले कुठलेही द्वंद्व या कशाशीही तद्रूप न होता ते सर्व साक्षी भावाने प्रत्ययास येण्याचा खेळ सुरू होतो. मग काय होतं? मनात सतत सुरू असलेली मनाची बडबड थांबते. तादात्म्य पाहून मनात आलेल्या विचाराशी संवाद साधणे, मनात आलेल्या रूपाशी खेळणे व या जन्मीच्या संस्कारामुळे मनामध्ये शृंखला तयार करणे, किंबहुना शृंखला तयार होणे म्हणजेच बोलणे. हे सर्व बोलणे थांबते. अर्थात न बोलणे आणि नामरूपास साक्षी भावाने फक्त जाणणे हेच बोलणे होऊन सुरू राहते. मनात विचारांच्या तद्रूपतेमुळे जी विचार शृंखला तयार होत राहते त्याला इंग्लिशमध्ये चॅटरिंग ऑफ माइंड असं म्हणतात, ते थांबते. मराठीत शब्दशः भाषांतर करायचे तर मनाची बडबड थांबते. गुरुवाक्याद्वारे म्हणजे जसं अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्याद्वारे प्राप्त झालेल्या शब्दज्ञानाचे बोधात रूपांतर होते व हा बोध आधीच्या निरर्थक बडबडीची जागा घेतो व चिदाकाशाच्या अनुभवात किती वेळ गेला ते कळत नाही. पुढची ओवी 10-24. लघवाशी हा जो पदच्छेद आहे त्यावर आधारित माऊलींची साधना सांगणाऱ्या या पुढच्या ओव्या आहेत. आणि अंगा बळ यावे ना तरी क्षुधा जावे, का जिभेची पुरवावे मनोरथ. शरीरात शक्ती यावी यासाठी
भूक नाहीशी व्हावी अथवा जिभेच्या इच्छा पुरवाव्यात. उत्तरार्ध पुढच्या ओवीमध्ये. भोजन करिता विखी ययातिही ते न लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. 10-25. या तिन्ही गोष्टीची पर्वा भोजन प्रसंगी करत नाही. म्हणजे 3 गोष्टी: शरीराला शक्ती यावी, भूक न संपावी आणि जिभेच्या इच्छा पुरवाव्यात. या तिन्ही इच्छाची पर्वा तो करत नाही. तो थोडक्या म्हणजे मित आहारात संतोषी असतो. जितके जास्त जेवण केले म्हणजे पोटाचे माप, तितका संतोष जास्त म्हणजे संतोषाचे माप. अशी मापे तो घालीत नाही. आता जेवणाच्या संदर्भामध्ये ही जी माऊलींनी साधना सांगितलेली आहे, कशी आपण करावी? आता एकतरी ओवी अनुभवावी, नाही का? तर आपण समजून घेऊया. जेवताना आपण शरीराशी म्हणजे जीभ, दात आणि घसा एकनिष्ठ नसतो, म्हणून जास्त जेवतो व कमी संतोष मिळवितो. समोर आलेले अन्न आवडीचे असो वा नसो, चव जिभेला कळते, पोटाला नाही. जीभ, दात, घसा यांच्याशी जेवताना एकनिष्ठ राहिल्याने चव कळण्याचे प्रमाण तर वाढतेच. जेवण मी करीत नसून जीभ, दात, घसा करीत आहे हा अनुभवही वाढीस लागतो. आणि हे कोण सांगतंय? तर आपल्याला माहीत आहे, अध्याय क्रमांक 5 आणि त्यातले श्लोक क्रमांक 8 आणि 9. सध्याची परिस्थिती त्याविरुद्ध आहे. जेवण सुरू झाले की जेवणारा जो विचाराच्या तंद्रीत जातो, ते जेवण संपताना त्याच्या लक्षात येते की आणि किंवा मधून लक्षात येते की जसे एखादा पदार्थ संपला इत्यादीमुळे. अभ्यासामुळे मनातले विचार कमी झाले की आपण जेवणातील प्रत्येक घासाचा आनंद घेतो, खूप कमी जेवतो व खूप संतोष मिळवतो. जेवताना प्रतिक्षण प्रवाही अवधान ठेवून जेवणाचा आस्वाद घेण्याचा प्रयोग अवश्य करून पहावा. आणि अशा रीतीने ही ओवी 10-25 क्रमांकाची ओवी आपण अनुभवावी. आजच्या जेवणापूर्वी विवेचनासह ही ओवी आणि तसेच अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 8 व 9 व त्यावरील विवेचन जरूर ऐकावे. जेव्हा ग्रंथ हातात येईल तेव्हा आपल्याला वाचणं शक्य होईल. जेवताना प्रत्येक घास खूप वेळेस चावून खावा. ताटात नेहमीपेक्षा कमी वाढून घ्यावे. त्यामुळे अन्न वाया जाऊ नये म्हणून खाल्ले जाणार नाही. कमी जेवणात खूप संतोष व पोट भरल्याचाही संतोष प्राप्त होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की